सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुका पंचायत समिती सभापती सौ अर्चना नाथा पाटील यांची निवड. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांकडून सत्कार. जत तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ अर्चना नाथा पाटील यांची निवड झाल्याने तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय तसेच पत्रकार संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने नव्याने निवड झालेल्या सभापती सौ अर्चना नाथा पाटील व उपसभापती यांचा सर्व पत्रकार बांधवांच्या हस्ते शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांची भूमिका समाजात अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पत्रकार समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारीने कार्य करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुका पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी व सक्रिय पत्रकारांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. नवीन कार्यकारिणीनुसार तालुका अध्यक्षपदी सुभाष कोकळे, जत शहराध्यक्षपदी यशवंत कोळी, उपाध्यक्षपदी नेताजी खरात, जिल्हा उपाध्यक्षपदी हनुमंत शिंदे, कार्याध्यक्षपदी विनोद राठोड, सचिवपदी वसंत सावंत, सहसचिवपदी संजय कांबळे, संपर्क प्रमुखपदी संजय कोटकोंड तर खजिनदारपदी नारायण भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तसेच हल्लाकृती समितीच्या तालुका अध्यक्षपदी ऋग्वेद कुलकर्णी तर जिल्हा सदस्यपदी सुनील खाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमास पत्रकार हनुमंत कोळी, चरमगौंडा पाटील, सतीश आजमाने, यलगोंड कावडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने निवड झालेल्या सभापती व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनात्मक कार्य अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के व राज्य विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या आदेशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कुकडे, डिजिटल विंग जिल्हा उपाध्यक्ष दीपक ढवळे, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब आणि सांगली जिल्हा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.